नमस्कार, मी स्वप्नील शिर्के। मित्रांनो, किती दुर्दैवी गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये अवैध चालणारा मटका हा पूर्ण भारतभर चालूच असतो। पण या अवैध मटकाचा तुम्ही बघाल तर बऱ्याच प्रकारे तो संख्यांवरती खेळला जातो। हा संख्यांवरती आजच्या हयातापर्यंत ह्या मटक्याची एक पण बातमी कुठे लीक झालेली नाहीये। म्हणजे काय की त्याचा जो नंबर लागतो तो कुठेही लीक होत नाही। त्याच्यामुळे भारतातली सगळ्यात महत्त्वाची आणि नीटची परीक्षा आणि त्याचे पेपर हे फुटलेले आहेत। त्याच्यामुळे एक भारतामध्ये वेगळीच चळवळ आज निर्माण झालेली आहे। खूप मित्रांनो, या नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी 11वी 12वी ह्याचा सायमल्टेनियसली अभ्यास करत ते त्यांची नीटची प्रिपरेशन पण करत असतात। हा एवढा मोठा अभ्यासाचा ओझा घेऊन तो जगत असतात। पण या काही समाजकंटकांनी हे जे नीटचे पेपर आहेत ते पूर्णपणे फोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालंय की ह्या मुलांना परत एक्झामसाठी प्रिपरेशन्स करावे लागतात। ह्याच्यामध्ये होणार काय, न्यायव्यवस्था सीआयडी सीबीआय सर्व चौकशी होणार। हे सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाणार आणि त्याप्रमाणे त्या सर्वांवरती कारवाई होणार। पण कारवाई झाल्यानंतर काही महिन्यातच हे सगळं प्रकरण मिटलं जाणार आणि या समाजकंटकांनी जो हा प्रकरण एवढं वेटीस धरलेलं आहे आणि जी घाण करून ठेवलेली आहे हे परत सुटणार, ते परत समाजामध्ये येणार आणि परत ते कुठल्या तरी पक्षाला ते जॉईन करणार आणि त्याच्यानंतर होणार काय, तर जसं की आम्ही देशभक्ती करून जेलमधून आलेलो आहे, आम्ही वॉशिंग मशीन मधून धुवून आलेलो आहे आणि परत हे समाजामध्ये विलीन होणार, त्याची कामं चालू करणार आणि या चिपल्या समाजामध्ये असणारी लोक त्यांच्याच मागून फिरणार आणि त्यांना साहेब बनवणार। मित्रांनो, प्रश्न असा इथं उपस्थित होतोय की जे लोकांनी हे पेपर फुटल्यानंतर 20 ते 30 लाख रुपये दिले आणि जे अवैध प्रकारे ह्या सगळ्या एक्झाम्स देतात, ही चुकून माकून ही जर मुलं उद्या डॉक्टर झाली तर इथे प्रश्न असा उपस्थित होतो की खरंच हे ह्यांची प्रॅक्टिस प्रामाणिकपणे करणार आहेत का? 20-30 लाखाचं एका पेपरसाठी दिल्यानंतर हे यांच्या भविष्यात येणारे ह्या सगळ्या गोष्टी हे पण तेवढ्याच पैशाने देणार। मग हे पैसा जाणार कोणाच्या? आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशाणातून जाणार आणि हेच जे डॉक्टर होणार हेच देशाला उद्या त्रासदायक असणार। मित्रांनो, जे प्रामाणिकपणे विद्यार्थी अभ्यास करतात, जे आपल्या शक्तिबळावरती बौद्धिकवरती जे पुढे येतात आणि या देशाची सेवा घडवतात, असेच आपल्याला नीट परीक्षेतून डॉक्टर बनवायचे आहेत। मी सगळ्या नागरिकांना विनंती करतोय की आपलेही डोळे उघडे ठेवा, आजूबाजूला असलेली परिस्थिती त्याच्यावरती तुमचा बारीक लक्ष असून देत आणि नीट सारखी प्रकरणं परत बाहेर येणार नाहीत याच्यावरती आपली बारीक आणि कटाक्ष नजर असून दे। ही सर्व नागरिकांना एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।